काकी येऊ का? अरे आदित्य ये. मला तुला काहीतरी सांगायचं होतं. हो का, बोल ना. मी येते मॅडम. हो. ये बस बोल. काय रे आदित्य, असा का चेहरा झालाय तुझा? काय झालंय? काकी मला एका महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचंय. नाही, मला माहितीये घरचे विषय ऑफिसमध्ये बोललेले तुला नाही आवडत, पण हे मी घरीही नाही बोलू शकत, म्हणून इथं बोलतो. काकी मी एक निर्णय घेतलाय. कुठला? तुम्ही माहेरच्या चहाच्या कॅफेमध्ये येता, आम्ही तुमचं अत्यंत पारंपरिक पद्धतीने आदरातिथ्य करतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रश्न असतील, तुमच्या नात्यांमधले काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सोडवायला हवा तेवढा वेळ इथे बसू देतो. काय बघताय? तुझं कौतुक पाहतोय. माझं कौतुक? हो, तू परवा जी कमाल केलीस ना, त्याचे ऑनलाईन पडसाद उमटतायत. मी असं काय केलंय? काय केलंयस? अगं, एखाद्या स्टारचे रील्स हिट झाले नसतील ना, तेवढा तुझा व्हिडिओ हिट झालाय. मला एकदा सांगा काय काय झालंय नक्की? अगं, परवा कॅफेमध्ये तू जे स्पीच दिलंस ना नातेसंबंधांवर, ते जबरदस्त हिट झालंय. बघू. हे बघ. एखाद्या चुकीच्या घटनेवरून आमचं नातं जज करण्यापेक्षा आधी ती घटना योग्य होती का अयोग्य होती याची माहिती मिळवा ना. चुकीच्या माहितीचा वापर करून कुणाच्याही नात्याला जज करण्यापेक्षा त्या नात्याला त्याची स्पेस द्या. त्यामुळेच ते नातं जास्त फुलेल, ते नातं जपायला मदत होईल असं मला वाटतं. बाप रे, मी हे काही व्हायरल होईल म्हणून बोलले नव्हते. मी आपलं साधं माझं मत मांडलं होतं. ते तसंच असतं. साधं असतं ना, तेच खरं असतं आणि तेच माणसाच्या जास्त गरजेचं असतं. काय, सिनेमातला एखादा डायलॉग हिट होतो आणि लोकांना असं वाटायला लागतं की तेच महत्वाचं आहे, पण ते तसं नसतं. खरेपण आहे ना, जगण्याच्या साधेपणात आहे. हा, आता फक्त गरज आहे ती निर्भीडपणे जगापुढे मांडण्याची, जे तू परवा केलंस. वी आर प्राऊड ऑफ यू, कावेरी. कावेरी मॅम, तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. रिअली वी आर प्राऊड ऑफ यू. हा, बास बास बास, खूप झालं कौतुक माझं. हे जे काम दिलंय ना मॅडमनी, ते जर मी नीट पार पाडलं नाही तर सगळं कौतुक वाहून जाईल. आणि तसंही मला तुमची मदत लागणार आहे, कारण भरपूर प्रश्न पडलेत मला आणि तुम्हाला त्याची उत्तरं द्यावी लागणार आहे. मिळतील. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. शूट. चला. बच्चा काय झालंय सांग तरी. काय बोलू मम्मा, मला काही सुचत नाहीये. मम्मा, आदित्य काल रात्रीच्या सुरात माझ्याशी बोलत होता ना, मला खूप भीती वाटते ग. अगं, पण असं काय बोलला आदित्य? आदित्य म्हणाला की त्याला आमच्या नात्याविषयी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. आदित्य काय बोलतोयस तू? तुझं तुला तरी कळतंय का? काकी मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. आम्ही वेगळं राहतो. मी आणि सानिया, आम्ही दोघांनी वेगळं राहणंच बरं आहे असं मला वाटतं काकी. आदित्य, तू काय बोलतोयस बाळा? अरे, एक तर राज घर सोडून गेलाय आणि तू असं तडकाफडकी सान्याला घेऊन निघून जायचं म्हणतोयस का? मला खूप भीती वाटते. त्याने मला डिवोर्सची नोटीस वगैरे पाठवली तर. शांत हो बच्चा.
आदित्य असं काहीही करणार नाहीये. ओके? त्याचं काहीच नाही सांगतायत ग मम्मा. मी त्याला खूप चांगलं ओळखते ग. एखादी गोष्ट जर त्याच्या मनासारखी नाही ना झाली किंवा त्याचे पेशन्स संपले ना की तो डायरेक्टली डिसिजन घेऊन मोकळा होतो. आणि मम्मा, उद्या जर त्याने मला डिवोर्स दिला तर मी काय करू? माझा संसार सुरू व्हायच्या आधी संपून जाईल. असं होता कामा नये. नाहीतर मग मोहित्यांच्या घरात सून करून दिल्याचा काय फायदा? आणि मग हिचाच जर का त्या घराशी काही संबंध नाही राहिला तर मग राजवर्धनने जो माझा अपमान केला त्याचा सूड मी कसा घेईन? काकी मी ऑब्झर्व केलंय, जेव्हापासून सानिया आपल्या घरी राहायला आली आहे ना तेव्हापासून एकतर आई तरी तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही ना काहीतरी करत राहते किंवा मग सानिया आईचं ऐकून काही ना काहीतरी गडबड करते. आणि याचा उद्देश काय? राजवर्धनला डिवोर्सनं, बस. आणि काकी, या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुझ्या आणि राजच्या नात्यावर होतोय. आपलं घर अस्थिर होत चाललंय काकी. म्हणून मला असं वाटतं की सानियाने आपल्या घरी न राहणंच बरं आहे. नाही नाही नाही, हे बघ बच्चा, तू काहीही कर, काहीही म्हणजे अगदी काही कर, पण रत्नमाला आणि आदित्यच्या मनात तुझ्याविषयी चांगली इमेज तयार कर. हवं तर हातापाया पड, काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुझ्याविषयी त्यांच्या मनात चांगली इमेज बनली पाहिजे. तू त्यांना त्यांच्यातली वाटली पाहिजेस. आणि एस्पेशली रत्नमालाला तू त्यांची सून किती साधी भोळी आहे, गरीब आहे असंच वाटलं पाहिजे. ओके? तू त्यांच्या मनात तुझ्याविषयी चांगल्या चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट कर. हवं तर ना हा त्या आकांक्षाशी भांडण कर, नो प्रॉब्लेम, नो इश्यू ॲट ऑल. पण आदित्य तुझ्या वागण्यामुळे काहीतरी कठोर निर्णय घेईल असं प्लीज काही वागू नकोस, प्लीज. हे बघ, हवं तर तू आदित्यला कन्व्हिन्स कर की इथून पुढे मम्मा आपल्या घरी येणार नाही. दॅट इज फाईन. हवं तर आपण फोनवरती डिस्कस करूया. काय करायचं ते मी तुला फोनवरच सांगत जाईन. इज दॅट ओके? मम्मा, आर यू सिरियस? हे एवढं सगळं होऊन सुद्धा अजून काहीतरी करायचंच आहे का आपल्याला? वाव, मग हे सगळं तुला आयतं मिळणार आहे असं वाटतंय तुला? क्या बात है बच्चा. तुझ्या मनात असो नसो, आपल्याला सतत काहीतरी करत राहावं लागणार आहे. हे बघ, तू काय वाटेल ते कर, त्यांच्या हातापाया पड, पण तुझ्याबद्दल त्यांच्या मनात चांगला विश्वास निर्माण झाला पाहिजे असं काहीतरी कर. कळलं? मम्मा, मी लाख माफी मागेन ग त्यांची, पण त्यांनी मला माफ करायला हवं ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सानियामुळे आपल्या घरात जे काही प्रकार घडतायत ना त्यामुळे माझं आणि सानियाचं नातंही नीट फुलत नाहीये ग. म्हणजे जिच्यावर मी इतकं जीवापाड प्रेम केलं ती सानिया हरवत चाललीये कुठेतरी. की मला जर माझी पूर्वीची सानिया हवी असेल, माझं ते आयुष्य मला हवं असेल ना, तर मला वाटतं की सानियाला आपल्या घरापासून लांब नेणंच गरजेचं आहे. हे बघ आदित्य, आदित्य, तू आधी माझं ऐक. तू तडकाफडकी काही निर्णय घ्यायचा नाहीयेस. आदित्य, अरे तू घर सोडून जायचं म्हणतोयस. आधीच राज घर सोडून गेलाय. त्या घरात तुझ्याशिवाय मला दुसऱ्या कोणाचाही आधार नाहीये. तूही घर सोडून गेलास तर घराचं घर पण जाईल, सगळी घडी विस्कटून जाईल. बाळा, असं नको करूस तू. एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, नाती जपण्यासाठी आपल्या माणसानं सोडून जायचं नसतं. एकत्र राहून ती नाती कशी जपता येतील, कशी घट्ट बांधून ठेवता येतील हा प्रयत्न करायचा असतो. काकी, मी नाही केले का ग प्रयत्न? मी 100 वेळा तिला समजावून सांगूनही ती नाही ऐकत. मी काय करू? ठीक आहे बघ, मी तिच्याशी बोलून पाहते, पण तू हा निर्णय घ्यायचा नाहीयेस. तू कुठेही जायचं नाहीयेस, कळलं? होईल सगळं नीट.
तू अकाउंटचं टेन्शन बिलकुल घेऊ नकोस. तू कॅफेत गेलीस ना की तिथला मॅनेजर तुला सगळा डेटा प्रोव्हाइड करेल. म्हणजे आज स्टॉक किती संपला आहे, त्यावर खर्च किती झालाय, किंवा अमुक अमुक स्टॉक मागवायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आज किती कस्टमर्स आले होते, किती पैसे शिल्लक राहिलेत, ते पैसे पण तो तुला देईल. हा, आता ही आहे 5 कॅफेची अकाउंट डिटेल लिस्ट. आपल्या कॅफेची आहेत ना व्हर्च्युअल अकाउंट्स आहेत, जी अकाउंट्स आपल्या माहेरच्या चहाच्या अकाउंटशी कनेक्टेड आहेत. आता या लिस्टमध्ये प्रत्येक कॅफे समोर आहे ना व्हर्च्युअल अकाउंट नंबर लिहिलेला आहे. तुला काय करायचंय, अकाउंट नंबर हलवायचा नाहीये. तर त्या कॅफेमधनं जी शिल्लक अमाऊंट तुला मिळाली आहे ती अमाऊंट तुला पुढे लिहायची आहे. आणि मग ही लिस्ट तू ताईकडे घेऊन जायचंस आणि तिची सही घ्यायचीस. आणि मग सगळी अमाऊंट आणि ही लिस्ट बँकेत घेऊन जायचं, तिथे सबमिट करायची. म्हणजे ती अमाऊंट आपल्या अकाउंटला डायरेक्ट ट्रान्सफर होईल. अच्छा तू फार दडपण घेऊ नको सगळं. अच्छा, म्हणजे हे अकाउंट नंबर्स मी भरायचे नाहीयेत, त्या कॅफेच्या नावासमोर त्याची कॅश भरली की झालं. करेक्ट. तुला सगळी अमाऊंट एकत्र घेऊन जायचंय आणि आपली सगळी अकाउंट्स एकाच बँकेत आहेत. हा, मग हे काम मी करेन, जमेल मला. मी एक काम करतो, तुम्हाला ही शीट ईमेल करतो. तुम्ही त्याची प्रिंटआउट घ्या, ती शीट भरा आणि बँकेत कॅश जमा करताना त्यासोबत ती द्या. ओके? हा, चालेल. चल या बाई. हॅलो. हॅलो. हा, काय कसं काय चाललंय? बरं चाललंय तुमच्या दयेने. मी ऐकलंय की कावेरीला कॅफेची जबाबदारी दिली. हो, आत्ताच तिला अकाउंट समजावून सांगितलं, म्हणजे कॅश वगैरे अकाउंट मध्ये कशी भरायची तसं. अच्छा, म्हणजे कॅफेचे कॅशचे व्यवहार सुद्धा तीच करणार आहे. हा, आता तेही काम दिलंय. तेवढा विश्वासच टाकलाय रत्नमाला मॅडमने. बरं, मी काय म्हणतो, माझं एक काम कराल का? सांगा ना सर. हो, पण त्यासाठी तुम्हाला तिच्या कम्प्युटरचा पासवर्ड लागेल. तोच तर तुम्ही मिळवून द्यायचं आहे. देऊ शकाल ना? हो, पण हे बघा, तुम्ही काहीही काळजी करू नका. नाही नाही, तुमच्यावर काही येणारच नाही हो. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमचा वाटा सुद्धा मिळेल. मग हरकत नाही. ठेवू? काय मग स्वारी एकदम खुशीत दिसते आज. काय झालंय? काही नाही ग, कावेरीसाठी नवा खड्डा खणायला घेतलाय. वा, नाही पण यावेळी तरी भरोशाचा माणूस निवडा, नाही तर काय त्या खड्ड्यात तुम्ही पडाल आणि मग आम्हालाही पाडाल. त्यावेळी मी स्वतःच प्लॅन एक्झिक्यूट करतोय. नाही, त्या कावेरीला दोघांच्या नजरेतून कायमचं उतरवलं ना आणि परत गुहागरला पाठवलं तर नावाचा सुदर्शन नाही. नाही, करेक्ट आहे तुझं. आपण एक काम करूया, गुहागरमध्ये आपल्या रिसॉर्टसाठी अजून एक जागा शोधून ठेवूया. नाही रे, त्या केसचा रिझल्ट जो लागेल तो लागेल. हे बघ, रिसॉर्टसाठीचं आपल्याकडे डिझाईन वगैरे सगळं रेडी आहे. आपण काही झालं तरी रिसॉर्ट बांधणारच आहोत. मग एक काम करूया, 1-2 दिवसात प्लॅन करूयात आणि गुहागरला जाऊन येऊयात आणि रिसॉर्टसाठी नवीन जागा बघूयात. हां, ओके, चलो, बाय बाय बाय. शी बाई, कशाला काही ना अर्थच नाही. जाऊ दे, मला कळतच नाही मी कशाला राहते या शहरात. यापेक्षा ना मी गावी होते तेच बरं होत. काकू, काय झालं?
नाही, मुंबईला कशाला शिव्या घालताय? तुम्हाला कोणी काय बोललंय का? मला फक्त नाव सांगा, मी बघतो काय करायचं ते. प्लीज, कुणाची मला बोलायची टाप नाहीये. मला जर कोणी काही बोललं ना तर त्याची चांगली शाळा घेऊ शकते मी. विषय असा आहे की मी गेले होते मार्केटमध्ये भाजी आणायला, पण तिथे ना टाकळा, ना कंटोली, ना चाकवत, ना आंबाड्याचा पाला, कुठलीच भाजी नव्हती. ह्या सगळ्या कोण आहेत? तुमच्या शाळेतल्या हरवलेल्या मैत्रिणी आहेत का? त्यांना शोधायला गेला होतात का मार्केटमध्ये? झालं, उगीच तोंड दिलंय म्हणून काही वाटेल ते बोलत सुटायचं नसतं. भाज्या आहेत या सगळ्या, आणि या सगळ्या रानभाज्या श्रावणात मिळतात आणि त्या श्रावणातच खायच्या असतात. काय? ह्या सगळ्या भाज्या? थँक गॉड, बरं झालं नाही मिळाल्या, तर मलाच काव्या लागल्या असत्या. काकू, माझा ना आज काहीतरी मसालेदार खाण्याचा मूड आहे, पण अहो, उलट बोलताय तुम्ही. श्रावणात मसालेदार खायचं नसतं. हे का आता नवीन काढलंय? मला चांगलंच माहितीये श्रावणात नॉनव्हेज खायचं नसतं, मसालेदार खायचं नसतं. हे काय नवीन काढलंय तुम्ही? तुमचं आपलं काहीतरी नवीनच असतं दरवेळी. अहो, हे बघा, श्रावणात की नाही वातावरणात, हवामानात बदल होत असतात, त्यामुळे पचायला हलकं असं काहीतरी खायचं असतं. तुम्हाला ती कविता माहितीये का? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. नशीब त्या कवितेचं. पुढे काय आहे? क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. याचा अर्थ हवामानात, वातावरणात सतत बदल होत असतात की नाही, त्यामुळे आपली पचनशक्ती सुद्धा त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करत असते. आपण फक्त जड काही खायचं नाही, त्यामुळे पचनशक्तीला त्रास होऊ शकतो. अर्थात ह्या दिवसांमध्ये ना वाताचा त्रास सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे या सगळ्याला पूरक असा आहारच घ्यायचा असतो. म्हणून या सगळ्या रानभाज्या खायच्या असतात. होय काय? हे माझ्यासाठी हे सगळं नवीनच आहे, मला नव्हतं माहिती हे सगळं. कसं माहिती असणार? आपणच आपल्या संस्कृतीचा हात सोडल्यावर कसं समजणार आहे सगळं? तुमचा काय गोंधळ झालाय माहितीये? तुम्ही ना या सगळ्या सणवारांऐवजी डे आणले. डे, हा डे, तो डे, त्यामुळे हे असं होतंय. मुळात ना सण जोपर्यंत आपण साजरे करत नाही तोपर्यंत त्याचं महत्व नाही आपल्याला कळणार. ते सण काही असेच नाही आलेत. प्रत्येक सण हा आपल्याला त्या त्या वेळेच्या हवामानानुसार, वातावरणानुसार कुठला आहार घ्यावा याचं महत्व पटवून देत असतो. का चालू इथे? मी इथे तुमच्याशी काहीतरी बोलतीये, तुम्ही माझं ऐकत नाही आहात. लक्ष नाही आहे तुमचं माझ्या बोलण्याकडे. ना आहे ना, लक्ष आहे. नाही, तुम्ही जे काही सांगताय ना ते बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतोय. काय? तुम्ही म्हणालात ना श्रावण मासी हर्ष आणि मानसी कुठेतरी बाहेर चोहीकडे दौडतायत. हा, ते हर्ष आणि मानसी कुठे दिसतायत का ते बघतोय मी. झाला फालतू विनोद करून झाला. हा, मी करतो ते फालतू विनोद, आणि तुम्ही मुळात या कवितांचा अर्थ कळायला ना थोडीशी बुद्धी असावी लागते. असं तुम्हाला माझं बोलणं ऐकायचं नाहीये ना? जाते. हो, ही बॉटल पुन्हा फ्रीज मध्ये ठेवण्याच्या संस्कृतीत बसत नाही वाटतं आपल्या. हे बरं विसरल्या काकू. श्रावणात मानसी आणि हर्ष. मम्मा सुद्धा हेच म्हणाली. आता सध्या मला रत्नमालाचं मन जिंकणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांचा विश्वास माझ्यावर बसायलाच हवा. आणि वेळ पडली ना तर मम्माशी मी भांडले असं सांगितलं तरी चालणार आहे. त्यामुळे जर मी तुमच्याशी भांडले तर वाईट वाटून घेऊ नका. हा, म्हणजे असं समजा की त्या रत्नमालाचं मन जिंकण्यासाठी मी उगाच नाटक करते. हा, हे बरं आहे, म्हणजे कायम माझाच बळी. यांचं काही फिसकटलं तर हे माझ्यावर टाकून मोकळे होतात. आता तू ही मलाच बोल लावून मोकळी हो का? तर तुम्हाला रत्नमालाचं मन जपायचंय? नाही, जपा जपा, सगळ्यांनी त्या रत्नमालाचंच मन जपा. मी काय कोपऱ्यात कुठेतरी खितपत पडून राहते सगळ्यांच्या शिव्या खात, अशी आश्रितासारखी कायम. तरी कुठे काय किंमत राहिली आहे माझी या घरात आता?
कुणी यावं आणि टपली मारून जावं अशी गत झाली आहे माझी. हे बघ, मला कळतंय तुझं काय होतंय ते, पण थोडे दिवस कळ काढ. एकदा का कावेरी आणि रत्नमाला आपल्या मार्गातून बाजूला झाले ना, की मग आपण त्या रत्नमालाला सहज संपवू शकतो. एक दिवस तुला ह्याची भरपाई नक्की मिळेल. एक दिवस तुम्ही सासू सुनांना या घराच्या मालकीण म्हणून दिमाखात मिरवाल. त्यासाठी आत्ता थोडा अपमान सहन करावा लागेलच ना. सानिया बरोबर बोलते, तेव्हा जरा डोकं शांत ठेव. काय काय बोलणं चाललंय?